Hello students, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा टॉपिक आपण पाहणार आहोत. त्यामध्ये मोनोहायब्रिड क्रॉस, हे घेऊ. तर व्हॉट इज monohybrid cross? Monohybrid cross means a cross between parents differing in only one heritable traits. That is, in monohybrid cross, this monohybrid cross takes place in between two pea plants with only one pair of contrasting character. For example, stem height. In stem height, contrasting pair is tall and dwarf, and the crossing takes place in between the tall and dwarf plant. तर ही क्रॉसिंग कशी केली जाते ते पाहू. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे ज्या क्रॉसला आपण म्हणतो की सिंगल कॅरेक्टर मेंडल्सने या क्रॉससाठी सिलेक्ट केला. मोनो याचा अर्थ होतो एकच. स्टेम हाईट हा कॅरेक्टर मेंडल्सने सिलेक्ट केला आणि स्टेम हाईटमध्ये जी कॉन्ट्रास्टिंग पेअर आहे त्या कॉन्ट्रास्टिंग पेअरमध्ये टॉल आणि डॉर्फ अशी कॅरेक्टर निवडली. तर मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये शेवटी F2 जनरेशनमध्ये फिनोटायपिक जिनोटायपिक रेशो काढला जातो, ज्या रेशोला आपण मोनोहायब्रिड रेशो असं म्हणतो. आता यामध्ये स्टेप्स काय ते पाहू आपण. फिनोटाइप, फिनोटाइपमध्ये मोनोहायब्रिड क्रॉसिंगसाठी एकच पेअर, सिंगल पेअर सिलेक्ट केली, सिंगल कॅरेक्टर सिलेक्ट केला आणि तो सिंगल कॅरेक्टर म्हणजे आपण म्हटलं की स्टेम हाईट. आणि स्टेम हाईटमध्ये जी कॉन्ट्रास्टिंग पेअर आहे ती कॉन्ट्रास्टिंग पेअर एक प्लांट, टॉल प्लांट आणि सेकंड प्लांट जो आहे तो सेकंड प्लांट म्हणजे डॉर प्लांट. डॉर प्लांटला आपण शॉर्ट प्लांट असंही म्हणतोय. तर फिनोटाइप टॉल आणि डॉर्फ, त्याचबरोबर जिनोटाइप सेकंड स्टेप जिनोटाइपची. तर टॉल प्लांटसाठी कॅपिटल टी हा लेटर वापरला जातो, कॅपिटल लेटर वापरला जातो. आणि डॉर्फ प्लांटसाठी स्मॉल टी हे कॉम्बिनेशन जिनोटायपिक कॉम्बिनेशन वापरले जातं. पुढची स्टेप म्हणजे गॅमेट फॉर्मेशनची. तर गॅमेट्स काय पडतात पहा. कॅपिटल टी आहे, होमोझायगस प्लांट आहे म्हणून सिंगल त्या ठिकाणी गॅमेट पडतो, तो म्हणजे कॅपिटल टी. स्मॉल टी हा स्मॉल टी सिंगल या ठिकाणी गॅमेट पाडतो. त्याचबरोबर या इनिशियल पॅरेंटची क्रॉसिंग केल्यानंतर जी पहिली जनरेशन मिळते त्या पहिल्या जनरेशनला फर्स्ट फिलियल जनरेशन असं म्हटलं जातं. या फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये कॅपिटल टी, स्मॉल टी ही जी दोन गॅमेट आहेत तर दोन गॅमेटचं फ्युजन केलं जातं आणि कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजेच मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये जी प्लांट आपल्याला मिळतात ती सगळी प्लांट टॉल प्लांट आहेत. कॅपिटल टी हा डॉमिनंट कॅरेक्टर आहे म्हणजे डॉमिनंट अलील आहे आणि स्मॉल टी हा रेसेसिव्ह अलील आहे. आणि म्हणून या डॉमिनंट कॅपिटल टीवरनं आपण या प्लांटला टॉल प्लांट असं म्हणतो.
हा प्युअर टॉल नाही आहे किंवा होमोझायगस टॉल नाही आहे, पण हेटेरोझायगस टॉल प्लांट हा आहे. पुढं ही फर्स्ट फिलियल जनरेशन, म्हणजे ज्या जनरेशनला आपण F1 जनरेशन असं म्हटलं, ती F1 जनरेशन आपण या ठिकाणी काढली. आता पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. F1 जनरेशनची सेल्फिंग केली. सेल्फिंग करत असताना F1 जनरेशनमध्ये जो टॉल प्लांट, हेटेरोझायगस टॉल प्लांट मिळालेला आहे, त्या टॉल प्लांटची क्रॉसिंग टॉल प्लांटसोबतच केली जाते. सेल्फ पॉलिनेशन घडवून आणलं जातं टॉल प्लांटमध्ये. पुढची स्टेप म्हणजे पुन्हा या टॉल प्लांटची जी जिनोटाईप आहेत, ती जिनोटाईप या ठिकाणी घ्यावी लागतात. जी जिनोटाईप या ठिकाणी F1 जनरेशनमध्ये टॉल प्लांटसाठी आपल्याला मिळालेली आहे, तीच या ठिकाणी, कारण F1 जनरेशनची सेल्फिंग करायला लागलोत म्हणून तीच जिनोटाईप या ठिकाणी घ्यावी लागतील, कॅपिटल T स्मॉल t. पुढची स्टेप पुन्हा गॅमेट फॉर्मेशनची. तर आता पहा, इथे कॅपिटल T सेम अल्लील होते म्हणून कॅपिटल T आपण एकच गॅमेट घेतला. इथं मात्र हेटेरोझायगस आहे, हायब्रिड टॉल प्लांट आहे, आणि म्हणून कॅपिटल T स्मॉल t अशी दोन वेगवेगळी अल्लील्स या ठिकाणी एकत्र आलेली आहेत. म्हणून इथे दोन प्रकारचे गॅमेट्स पडतात. कॅपिटल T स्मॉल t या ठिकाणी कॅपिटल T स्मॉल t अशी दोन प्रकारचे गॅमेट्स या ठिकाणी मिळतात. पुढं आता सेकंड जनरेशन काढायची आहे. तर सेकंड जनरेशन काढते वेळेस आपल्याला चेकरबोर्ड तयार करून घ्यावा लागेल. सेकंड जनरेशन काढते वेळेस मेंडल्सने या ठिकाणी चेकरबोर्डचा वापर केला आणि तो चेकरबोर्ड अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आखून घ्यावा लागतो आपल्याला. हा चेकरबोर्ड आपण या ठिकाणी घेतला. आता यामध्ये आपल्याला मेल आणि फिमेल जे कॉम्बिनेशन आपल्याला मिळालेले, ही गॅमेट्स जी आहेत, आपण या ठिकाणी म्हटलं की फिमेल गॅमेट्स आहेत. तर फिमेल गॅमेट्स आपण अशी घेतली कॅपिटल T स्मॉल t. मेल गॅमेट्स आपण या ठिकाणी घेतली कॅपिटल T स्मॉल t. म्हणजे ही जी दोन गॅमेट्स आपल्याला मिळाली ती वर घेतली आपण. ही जी दोन गॅमेट्स आहेत ती आपण या ठिकाणी घेतली. आता यांचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. कॉम्बिनेशन करत असताना आपण कोणती जनरेशन आता ही काढायला लागलोत, सेकंड जनरेशन काढायला लागलोत, आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहूयात सेकंड फिलियल जनरेशन. म्हणजेच ही जी जनरेशन आहे ती F2 जनरेशन आहे. फर्स्ट फिलियल जनरेशनला आपण F1 जनरेशन असं म्हणतोय आणि सेकंड फिलियल जनरेशनला आपण F2 जनरेशन असं म्हणतोय. तर हा जो पहिला गॅमेट आहे, या दोन्ही गॅमेटसोबत फ्यूज करायचा. जे काही जिनोटायपिक कॉम्बिनेशन येतं, पॉसिबल कॉम्बिनेशन येतं, ते खालच्या कॉलममध्ये आपल्याला लिहित जायचे. तर इथे कॅपिटल T आहे, तर आपण इथे कॅपिटल Tच घेणार आहोत. त्यानंतर इथे सुद्धा कॅपिटल T आहे आणि म्हणून याही ठिकाणी कॅपिटल T येईल. आता या गॅमेटचं फ्युजन आपल्याला या गॅमेटशी करायचं आहे. त्यावेळेला सुरुवातीला कॅपिटल लेटर आपण घेऊ कॅपिटल T, पुन्हा इथे स्मॉल t आहे तर स्मॉल t आपण घेऊ. या ठिकाणी कॅपिटल T आहे, परत हा स्मॉल t, म्हणजे हा सेकंड गॅमेट जो आहे पुन्हा या दोन्ही गॅमेटसोबत फ्यूज करायचा आणि ते खालच्या कॉलममध्ये आपल्याला ते कॉम्बिनेशन लिहित जायचं आहे. हा स्मॉल t शेवटच्या कॉलममध्ये या स्मॉल t सोबत फ्यूज करायचे आणि स्मॉल t हे कॉम्बिनेशन त्या ठिकाणी येईल.
आता या जिनोटायपिक कॉम्बिनेशनवरनं आपण या प्लांटला नावं देऊ. तर कॅपिटल टी म्हणजेच हा प्लांट टॉल प्लांट आहे. कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे सुद्धा आपण आत्ताच पाहिलं F1 जनरेशनमध्ये मिळालेला जो हेटेरोझायगस टॉल प्लांट आहे, कॅपिटल टी स्मॉल टी दोन्ही एकत्र आहेत, पण कॅपिटल टी हे डॉमिनंट लेटर डॉमिनंट जीन या ठिकाणी प्रेझेंट असल्यामुळं आपण त्या प्लांटला टॉल प्लांट असं नाव देतो. तर याही ठिकाणी आपण टॉल प्लांट म्हणू. इथे शेवटच्या कॉलममध्ये मात्र स्मॉल टी हे कॉम्बिनेशन आपल्याला दिसायला लागले, म्हणून स्मॉल टी कॉम्बिनेशन हे डॉर्फ प्लांटसाठी म्हणजे शॉर्ट प्लांटसाठी आपण वापरतो. म्हणून या ठिकाणी आपण हा शॉर्ट प्लांट डॉर्फ प्लांट आपण या ठिकाणी लिहू. तर पुढं आपल्याला जो रेशो काढायचा आहे F2 जनरेशनमध्ये, जो रेशो काढला जातो पहिल्यांदा, तो रेशो फिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशो काय पहा. तर फिनोटायपिक रेशोमध्ये इथे आपल्याला कोणती प्लांट किती मिळालेली आहेत हे लिहायचं आहे. फिनोटायपिक रेशो कशाला म्हणतो आपण, जो एक्सटर्नल ॲपिअरन्सवरनं काढला जातो त्या रेशोला आपण फिनोटायपिक रेशो असं म्हणतो. फिनोटायपिक रेशोमध्ये आपल्याला टॉल प्लांट किती मिळालेली आहेत हे लिहायचे आहे. तर टॉल प्लांट या ठिकाणी आपण घेतली. त्याचबरोबर टॉल प्लांटला सोडलं तर आणखीन एक प्लांट आपल्याला या ठिकाणी मिळालेला दिसतो, तो म्हणजे डॉल प्लांट. तर सेकंड प्लांट आपण या ठिकाणी घेऊयात, तो म्हणजे डॉल प्लांट. पुढं आपल्याला याची संख्या लिहायची की टॉल प्लांट किती आहेत एकूण, या कॉलममध्ये टॉल प्लांट किती आहेत हे मोजायचे. तर एकूण आपल्याला या ठिकाणी 3 प्लांट टॉल प्लांट दिसतात, म्हणून आपण इथं 3 लिहू. आणि डॉल प्लांट फक्त एकच दिसतो म्हणून 1 लिहू आपण. म्हणजे मेंडल्सला या ठिकाणी फिनोटायपिक रेशो जो आहे तो फिनोटायपिक रेशो मोनोहायब्रिड क्रॉस नंतर जो मिळाला आहे, मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये जो फिनोटायपिक रेशो मेंडल्सला मिळालेला आहे, त्या फिनोटायपिक रेशोला आपण मोनोहायब्रिड रेशोसुद्धा म्हणतो. आणि तो 3:1. हे कशावरनं सांगितलं, तर आपण प्लांट पाहिल्याबरोबर किती टॉल प्लांट आपल्याला त्या ठिकाणी आलेले दिसतात आणि किती डॉल प्लांट आपल्याला आलेले दिसतात त्यांच्यावरनं हा रेशो आपण या ठिकाणी लिहितो. आता पाहूयात की जिनोटायपिक रेशो कसा काढला जातो. जिनोटायपिक रेशो. जिनोटायपिक रेशो म्हणजेच काय, जो जेनेटिक कॉम्बिनेशन म्हणजे जिनोटायपिक कॉम्बिनेशननी आपण रेशो काढणार आहोत त्या रेशोला आपण त्या ठिकाणी जिनोटायपिक रेशो असं लिहितो. तर जिनोटायपिक रेशोमध्ये आपल्याला टॉल प्लांट किती मिळालेले आहेत हे पाहायचे. तर टॉल प्लांटमध्ये पहिल्या कॉलममध्ये आपण जो मिळालेला आहे प्लांट तो आपण आधी घेऊ. टॉल प्लांट मिळालेला आहे, त्याखाली लगेच आपण त्यामध्ये असलेलं जिनोटायपिक कॉम्बिनेशन लिहू. जिनोटायपिक कॉम्बिनेशन काय मिळाले पहिल्या कॉलममध्ये, कॅपिटल टी. तर आपण या ठिकाणी कॅपिटल टी असं लिहू. तर कॅपिटल टी किती वेळेला आपल्याला हे कॉम्बिनेशन कॅपिटल टीचं मिळालेलं आहे. तर चारही कॉलममध्ये बघितलं तर फक्त पहिल्या कॉलममध्ये आपल्याला कॅपिटल टी हे कॉम्बिनेशन दिसतं. फक्त एक कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी दिसतं म्हणून आपण या ठिकाणी 1 असं लिहू. त्यानंतर सेकंड प्लांट जो आपल्याला मिळालेला आहे तो पुन्हा सेकंड कॉलममध्ये आपण पाहू, तो टॉल आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा आपण टॉल लिहू. आपण पुन्हा इथे जर सेम कॉम्बिनेशन समजा या ठिकाणी कॅपिटल टी या ठिकाणी कॅपिटल टी असतं तर फक्त आपण 2 प्लांट लिहिले असते. समजा या तिन्ही कॉलममध्ये कॅपिटल टी असतं तर आपण इथं 3 असं कॉम्बिनेशन लिहिलं असतं आणि डायरेक्ट आपण डॉर्फ प्लांट घेतला असता. पण जिनोटायपिक कॉम्बिनेशनवरनं हा आपण रेशो काढायला लागलोत म्हणून पहिल्या कॉलममध्ये कॅपिटल टी हे कॉम्बिनेशन आपल्याला मिळालेलं आहे. सेकंड कॉलममध्ये टॉल प्लांटच आहे पण जिनोटायपिक कॉम्बिनेशन मात्र कॅपिटल टी स्मॉल टी आहे म्हणून आपण या ठिकाणी पुन्हा टॉल प्लांट हे असं घेतलं. तर सेकंड कॉलममध्ये आपल्याला कॉम्बिनेशन मिळालेलं आहे ते म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी. तर कॅपिटल टी स्मॉल टी हे कॉम्बिनेशन किती वेळेला या ठिकाणी आलेलं आहे तर 2 वेळेला आलेलं आहे म्हणून पुन्हा आपण या ठिकाणी 2 असं लिहू. शेवटच्या जो या ठिकाणी मिळालेलं आहे हे आपण 3 टेबल्स या ठिकाणी 3 कॉलम्स या ठिकाणी आपण कव्हर केले. आता चौथा जो या ठिकाणी मिळालेला आहे, चौथं जे कॉम्बिनेशन या ठिकाणी मिळालेलं आहे ते म्हणजे डॉर्फ प्लांट. आता डॉर्फ प्लांटमध्ये काय कॉम्बिनेशन आहे, जिनोटायपिक कॉम्बिनेशन काय दिसतं आपल्याला तर स्मॉल टी हे कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी दिसू लागले. तर स्मॉल टी असं लिहिलं आणि स्मॉल टी हे कॉम्बिनेशन किती वेळेला आले फक्त 1. म्हणजेच जिनोटायपिक रेशो, हा जिनोटायपिक रेशो काय आला
1:2:1. हा रेशो कशावरनं सांगितला आपण? या जिनोटायपिक कॉम्बिनेशनवरनं. तर जिनोटायपिक कॉम्बिनेशनवरनं 1:2:1 हा जिनोटायपिक रेशो, जो जिनोटायपिक रेशो मोनोहायब्रिड क्रॉस नंतर मिळालेला आहे, आणि फिनोटायपिक रेशो जो आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉस नंतर मिळाला आहे तो फिनोटायपिक रेशो 3:1. तर या क्रॉसला आपण मोनोहायब्रिड क्रॉस अँड मोनोहायब्रिड रेशो असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं पहा, मोनोहायब्रिड क्रॉसिंग अशा पद्धतीने केली जाते. तर एकच स्टेम हाईट हा कॅरेक्टर मेंडल्सने निवडला, त्यामध्ये टॉल आणि डॉर प्लांट हे कॉन्ट्रास्टिंग पेअर आहे, सिंगल पेअर आहे, आणि या सिंगल पेअरमध्ये क्रॉसिंग केली. क्रॉसिंग केल्यानंतर F1 जनरेशन काढली. F1 जनरेशन काढल्यानंतर त्या F1 जनरेशनमध्ये सेल्फिंग घडवून आणली, चेकर बोर्डचा वापर केला, आणि F2 जनरेशन काढली, आणि त्याचबरोबर यामध्ये फिनोटायपिक आणि जिनोटायपिक हा रेशो काढलेला आहे. तर या पूर्ण क्रॉसला आपण मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हणतो. तर पुढच्या पिरियडमध्ये आपण डायहायब्रिड क्रॉस हा पॉईंट घेऊ. धन्यवाद.